बाहेर काय जबरदस्त पाऊस पडतोय. एकदम भारी वाटतंय. आता काय झालं माहिती आहे, दुपारचं जेवण करायचं आहे आणि या पावसात ना काहीतरी चमचमीत छान खावंसं वाटतंय. पण गंमत अशी आहे, 2 दिवस असा पाऊस लागतोय, त्याच्यामुळे मी भाजी आणायला काही खाली उतरले नाही आहे. मग आता भाजी तर नाही आहे, मग काहीतरी असं जुगाड करावा लागेल जेवणात. चला बघूया, काहीतरी जुगाड करूया. तोपर्यंत थोडा पाऊस बघा. गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यात तेल तापत ठेवलं आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये एक कांदा कापून घातला. कांदा चांगला अगदी ब्राऊन करून घेतला तेलामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली, ती पण छानपैकी अशी परतून घेतली. त्याच्यानंतर मग हळद आणि आपलं लाल मिरची पावडर, तिखट ते घालून सगळं असं मस्तपैकी परतून घेतलं. ते जरा करपू नये म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं, म्हणजे हा मसाला सगळा करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून छानपैकी परतून घेतलं. आता याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण, म्हणजे जे आपण कांदा आणि खोबरं भाजून जे वाटण करतो ते घातलं याच्यामध्ये. मी हे असं 8 दिवसाचं फ्रीजमध्ये वाटण करून ठेवते. जास्त दिवसाचं नाही, 8-8 दिवसाचं असं करून ठेवते, म्हणजे असं पटकन वापरायला बरं पडतं म्हणून मग ते घातलं याच्यामध्ये. नंतर ते जरा परतून घेतलं आणि मग आपला घरातला जो गरम मसाला केलेला असतो तो घातला याच्यामध्ये. 1 चमचाभर धणा जिरा पावडर ती पण घातली आणि मग हे सगळं अगदी तेल सुटेपर्यंत असं छान परतून घेतलं. थोडासा चवीसाठी चिकन मसाला होता तो घातला याच्यामध्ये. असं मस्तपैकी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये उकळतं पाणी घातलं आणि पाणी जरा जास्तच घातलं, कारण मला हे पातळच हवं आहे, अगदी दाट नको आहे. तर त्याच्यामुळे पाणी जरा जास्त घालून एकदम पातळ असं करून त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीपुरतं आणि हे एका बाजूला उकळी काढायला ठेवून दिलं. आता एका बाजूला एका बाउलमध्ये कांदा चिरून घेतला, त्याच्यामध्ये हळद, आपलं लाल तिखट, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर मीठ आणि घरचं बेसन म्हणजे चण्याचं पीठ. घरचं म्हणजे मी घरीच चणा डाळ भाजते आणि मग दळायला देते, मग तसं हे चण्याचं पीठ घातलं. आणि हे घालताना आता साधारण प्रमाण म्हणजे कांदा जास्त नाही होणार, जेणेकरून
गोळे तयार होतील. नंतर कांदा जास्त असेल आणि पीठ कमी असेल तर त्याचे गोळे नाही बनणार. तर त्याचं साधारण अंदाज घेऊन हे बेसन पीठ त्याच्यामध्ये घातलं आणि जास्त घट्ट गोळे नाहीत आणि पातळही नाहीत. कारण काय होतं, जास्त घट्ट केले ना की हे गोळे शिजत नाहीत, आतमध्ये कच्चे राहतात आणि ते असे घट्ट घट्ट लागतात. आणि पातळ केले की त्या आमटीमध्ये ते विरघळून जातात. म्हणून मग अति घट्ट नाही, अति पातळ नाही, असं साधारण त्याचे गोळे होतील असं इतपत पाणी घालून ते छान असं मळून म्हणजे मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर अजून काही टाकू शकता. म्हणजे काही जणं ओवा टाकतात, तर मला तो ओव्याचा स्वाद नाही आवडत. नंतर याच्यामध्ये पण धणाजिरा पावडर किंवा गरम मसाला असं काही आपण साठी टाकू शकतो. मी नाही घातलं, मी प्लेनच ठेवलेत ते. तर असे त्याचे साधारण, आता मला थोडा जरा कांदा जास्त वाटला आणि पीठ कमी वाटलं म्हणून थोडं बेसन अजून त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मग त्याचे असे ते छोटे छोटे गोळे बनतील इतपत ते मिक्स केले. हे साधारण असे त्याचे गोळे बनतील इतपत, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मीडियम असं हे असे त्याचे गोळे होतील असे. त्याच्यानंतर इकडे तोपर्यंत उकळी आलीच होती, जे आपण फोडणीला पाणी घातलं होतं त्याला. आता त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे असे सोडून द्यायचे. म्हणजे चांगली उकळी मात्र आली पाहिजे, तर मग ते छान होतात, नाहीतर मग विरघळले जातात. त्याच्यामध्ये असे हे गोळे करून सोडून द्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं. ते गोळे नंतर आपोआप शिजले ना की वर येतात. चांगली उकळी दिली आपण की ते शिजले की आपोआप वर येतात. आणि मग वरती मस्तपैकी कोथिंबीर घालायची की आपली ही गोळ्यांची आमटी तयार. आता ही माझ्या पद्धतीची, म्हणजे माझी आई तशी करते म्हणून मी अशी केली आहे. तुम्ही काही वेगळी पद्धत करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे उरलेलं जे पाणी असतं तेही त्याच्यामध्ये घातलं म्हणजे त्या पाण्याला पण चव येते. त्याच्यामध्ये आपण बेसन कालवलेलं असतं ते पण त्याच्यामध्ये घातलं म्हणजे थोडा दाटपणा पण येतो आणि चव पण येते, म्हणून तेही घातलं. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर घालून उकळी काढायला मस्तपैकी ठेवून दिलं. आताही त्याला छान उकळी आले आणि हे गोळे पण आता शिजून वरती आलेत आणि काय सुगंध सुटला एकदम. आहा, अगदी घरभर नुसता सुवास दरवळतो आहे. चला, चमचमीत झणझणीत अशी आपली आमटी तयार झाली आहे. आता बाहेर असा मस्त पाऊस कोसळतो आहे, छान वातावरण झालं आहे आणि आपलं जेवण तयार आहे. मस्त वाफाळता गरमागरम भात आणि आपली ही चमचमीत गोळ्यांची आमटी. आहा, काय सुख म्हणजे अजून काय वेगळं. त्या गोळे पण बघा कसे छान लुसलुशीत एकदम शिजलेत मस्तपैकी. आणि सोबत हे आपलं ताजं कैरीचं लोणचं. नुकताच मे महिना झाला आहे आणि सगळ्यांच्या घरी असं हे लोणचं बनलेलं आहे. तर सोबत हे असं ताजं कैरीचं लोणचं, बास, बाकी काही नको. भाजी नसली तरी चालते. तर असं हे मस्तपैकी जेवण जेवायचं आणि दुपारची एक वामकुक्षी घ्यायची. आहा, बास, सुख मस्त एकदम. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.